राधा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला चटणीचा प्रकार सांगत आहे. तर हे आता आम्ही जवसाची चटणी करणार आहे. जवसाची चटणी म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि कॅल्शियमच्या मा म हिशोबाने हे खूप चांगली असते. कॅल्शियमची मात्रा भरपूर असते. गुडघे वगैरे ज्यांचा गुडघ्यांचा त्रास असला, तर त्यांनी आहे ना हे चटणी आवर्जून करायची. जवसाची चटणी, जवसाची खूप पॉवरफुल असते. आणि हे आपण जर भाजून तीळ तीळ टाकून जर भाजून ठेवली, तर रोज आपण समजा जेवण वगैरे झालं तर थोडीशी आपण तोंडात टाकून घ्यायची. तर हे तशी पण आपण खाऊ शकतो. पण चटणी करून घेतली तर अजून चांगलं. हे जेवणात चटणी पाहिजेच आपल्याला. तर हे आपले महाराष्ट्रीयन थालीप्रमाणे तीळ, जवस हे झालं, शेंगदाणे आहे, चटणी म्हणजे जेवणात पाहिजे. ताटात चटणी नसली म्हणजे ताटाला शोभा नसते. लोणचं आहे, चटणी आहे, तर हे पाहिजेच जेवणात. तर आज मी तुम्हाला हे जवसाची चटणी करून दाखवणार आहे. तर मी आता हे जवसाची चटणी ही जवस भाजणार आहे. आता हे मी भाजून घेणार आहे जवस. आता हे जवस मी भाजून घेणार आहे आणि आपल्याला माहीतच पडते झालं की नाही, कारण हे तडतडायला लागतात. हे जवस जवस झालं म्हणजे तडतड करतात हे, तर आपल्याला समजतेच झालं म्हणजे. तर हे आपण भाजत आहे आणि मंद आचेवर भाजायचं, कारण जळू शकते. हे चटण्यांचे जेवढे प्रकार आहे हे तेलकट असते. शेंगदाण्यात तेल असते, जवसात तेल असते, म्हणून हे लवकर जळण्याची भीती असते. म्हणून आपण काय करायचं, एकदम मंद आचेवर भाजायचं. जाड्या बुडाचं भांडं घ्यायचं आणि मंद आचेवर भाजायचं कधी पण, तर ते जळत नाही. खूप छान होते आणि खायला पण टेस्टी असते जवसाची चटणी. याच्यात आपण मिक्स करून पण बनवू शकतो. शेंगदाणे आहे आणि तीळ आहे, हे टाकून पण बनवू शकतो आपण चटणी. तर आता मी सिंगलच बनवत आहे, म्हणजे फक्त जवसाची, तिळाची, शेंगदाण्याची अशी फक्त हे सिंगलच चटणी बनवत आहे. मी तुम्हाला आता शेवटी पूर्ण जेवढ्या चटण्या झाल्या ना, त्या पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. मी 4-5 चटण्या बनवणार आहे, तर ते चटण्या मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवणार आहे. तर हे पहा, आता ही जवसाची चटणी, हे पहा जवस होत आलेलं आहे, तडतड होत आहे हे. तर हे पहा, आता आपलं जवस झालेलं आहे. आता मी गॅस बंद करत आहे थोड्या वेळासाठी. आता आपण हे जवस काढून घेणार आहे आपण एका भांड्यात. छान झालेलं आहे आणि खूप म्हणजे असं याचं सुगंध छान येत आहे. आता मी याच्यात टाकायला जिरं आणि लसण हे घेणार आहे. मी थोडं तेल टाकणार आहे, जास्त तेल नाही टाकायचं. आणि थोडं जिरं, कढीपत्ता टाकून मी भाजून घेणार आहे. 1 चमचा जिरं आणि लसणाच्या पाकळ्या काही 5-6 पाकळ्या घेणार आहे आणि हे भाजून मग त्याच्यात टाकून देणार आहे. थोडंसं कढीपत्ता टाकणार आहे. हे पहा, आता गॅस चालू करणार आहे. मी बंद केलेलं होतं, आता पहा गॅस चालू केलेला आहे. छान कढीपत्ता तडतडत आहे आणि कढीपत्ता खरपूस झाला म्हणजे मग काढून घ्यायचं. हे खूप छान चटणी होते जवसाची.
जवसाचं तेल पण काढतात. आणि माझी नानी वगैरे जे होती, आजी तर नाही पाहिली मी, पण नानी पाहिली, तर ते जुने लोक काय करायचे, जवसाचं तेल खायचे जास्त करून. वरून तर्री म्हणून शेंगदाण्याचा टाकायचा आणि जास्त करून जवसाचंच तेल खात होते. तर म्हणून त्यांचे गुडघे वगैरे पण दुखायचे नाही. आणि तुम्ही पण ज्यांनाही गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी हे जवसाची चटणी खायचीच. खूप चांगली असते जवसाची चटणी खाणं. हे पहा आता आपलं जिरं आणि कढीपत्ता तडतडलेला आहे. आता याच्यात मी तिखट आणि मीठ टाकून हे काढून घेणार आहे मिक्सरमध्ये. हे पहा, आता मिक्सरमध्ये काढणार आहे हे. जवसाची चटणी, चटण्यांचे तर भरपूर प्रकार आहे, किती केले तरी कमीच आहे चटण्यांचे. पण आता मी आज तुम्हाला फक्त हे 3-4 प्रकारच करून दाखवणार आहे. काही हे सुक्या चटण्या आहे. हे कसे तुम्ही 15 दिवस ठेवू शकता ह्या चटण्या. काही ओल्या चटण्या दाखवणार आहे मी. ओल्या चटण्या म्हणजे आता समजा हिरव्या मिरचीची चटणी घेतली, त्याच्यात थोडे दाणे टाकायचे, शेंगदाणे. तर ते जास्त दिवस टिकत नाही, पण खायला खूप चविष्ट असते. हे पहा, आता मी तिखट टाकत आहे. तिखट, हे मीठ झालं. आता तिखट टाकणार आहे. खूप चविष्ट चटणी होते बघा. हे पहा, तिखट टाकलेलं आहे मी. एकदम फास्ट नाही फिरवायचं, असं थोडं थोडं फिरवायचं, म्हणजे ते चिकट होत नाही. खूप छान होते चटणी. आणि हे कसं जास्त बारीक नाही करायची जवसाची चटणी, थोडी जाडसरच राहू द्यायची, म्हणजे खायला खूप चविष्ट लागते. थोडी झालेली आहे, थोडी राहिली आहे. पहा, हे झालेली आहे चटणी. आता पहा, तुम्हाला काढून दाखवणार आहे मी चटणी, जवसाची चटणी. हे पहा, जवसाची चटणी मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. पहा किती छान झालेली आहे. खूप छान झालेली आहे जवसाची चटणी. हे पहा, किती छान झालेली आहे चटणी. ही जवसाची चटणी झालेली आहे. पहा किती सुंदर चटणी झालेली आहे.
हे पहा.